महानगरपालिकेच्या माध्यमाने मला वाटतं पहिल्यांदाच या कल्याण वेस्टमध्ये आमचे नगरसेवक संजय पाटीलजी त्याचबरोबर रवी पाटीलजी इकडे उपस्थित आहेत. कल्याणमध्ये पहिल्यांदा शूटिंग रेंज ती पण 10 मीटर आणि 25 मीटर इंडोर या शूटिंग कॉम्प्लेक्स आज लोकार्पण इथे झालं. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खूप धन्यवाद व्यक्त करतो इथे की मुलांसाठी एक चांगली सुविधा जी आहे इथे उपलब्ध करून दिली. याच्या अगोदर आपण अंबरनाथमध्ये शूटिंग रेंजचं लोकार्पण केलं होतं. तिथे देखील भरपूर मुलं जी आहेत ही शूटिंगचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतात आणि आता नॅशनलसाठी देखील मुलं त्या ठिकाणी खेळत आहेत. भविष्यामध्ये येणारे इंटरनॅशनल गेम्स असतील, ऑलिम्पिक्स असतील, त्याच्यामध्ये देखील या शूटिंग रेंजमधून मुलं जी आहेत ही तयार होऊन जातील. कल्याणमध्ये त्यानंतर अंबरनाथच्या नंतर आता कल्याणमध्ये ही शूटिंग रेंज सुरू होते आणि ती एकदम पूर्णपणे सुसज्ज असेल. मला वाटतं 10 मीटरच्या 10 रेंजेस ज्या आहेत तिकडे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर इथे 25 मीटर ती पण इंडोर 25 मीटर इंडोर असणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं चांगलं प्रशिक्षण मुलांना शूटिंगमध्ये घेता येईल. आपण जर ऑलिम्पिक्समध्ये पाहिलं की भारताला सगळ्यात जास्त मेडल जे आहे शूटिंगमधून मिळतात. भविष्यामध्ये देखील या शूटिंग रेंजमधून नॅशनल तर मुलं खेळतीलच पण इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स असतील आणि येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकसाठी देखील मुलं या शूटिंग रेंजमधून तयार होतील. निशाणा बरोबरच असतो. आतापर्यंत सगळे निशाणे बरोबरच लागलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण निशाणा बरोबरच लागेल. विश्वजीत शिंदे, नेमबाज छत्रपती अवॉर्डी इंटरनॅशनल प्लेयर आणि कोच. आतापर्यंत कल्याण हे आमच्या शूटिंगसाठी चांगले खेळाडू देणारा एक मोठा खाण होती, पण इथेच शूटिंग रेंज नव्हतं. त्यामुळे आज इथेच शूटिंग रेंज झाल्यामुळे इकडच्या मुलांना आता मुंबईला जावं लागणार नाही, पुण्याला जावं लागणार नाही आणि स्पेशली इथे 25 मीटरचं फायर आर्म्सचं शूटिंग रेंज झाल्यामुळे इकडचे जे आत्ता नॅशनलचे प्लेयर्स आहेत त्या लोकांसाठी एक चांगली सुख सोयी झाली आहे. आणि आत्ताच श्रीकांत सरांनी आपल्याला कम्प्युटराइज टार्गेट रेंज पण देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे आज हे रेंज एक अत्याधुनिक रेंज होणार आहे. जसं बालेवाडीमध्ये फॅसिलिटी आहेत त्याच फॅसिलिटी आज आपल्या ह्या कल्याणच्या डोंबिवलीच्या रेंजमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे इथली मुलांना आता कुठे पळावं लागणार नाही आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी आणि त्यासाठी त्यांना त्यांच्याच घरामध्ये सगळ्या सुखसोयी मिळाल्यात. मी संजय सरांचे आणि भोईर सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी इकडच्या लोकांसाठी ही प्रोव्हिजन करून घेतली आमच्याकडून. त्यामुळे त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार मानतो. काही वर्षापूर्वी ज्या वेळेला अंबरनाथचे शूटिंग रेंजचं उद्घाटन झालं त्यावेळेला मनामध्ये एक कल्पना आली का कल्याणच्या मुलांना, कल्याण डोंबिवलीच्या मुलांना अशी वास्तू का नसावी. कारण की कल्याणच्या मुलांना एकतर मुंबईला प्रॅक्टिस करायला जावं लागतो शूटिंगची किंवा मग अंबरनाथला जावं लागतं. मग ती संकल्पना मनामध्ये घेऊन त्यावेळेनंतर काही दिवसांनी असे प्लॅनिंग केली का कल्याणमध्ये आपली कल्याण महानगरपालिकेची शूटिंग रेंज व्हावी.